एकदा एक मोठे जहाज समुद्रातल्या मोठ्या वादळात अडकलं होतं. त्या जहाजातील सगळे प्रवासी बुडाले, पण ईश्वराच्या कृपेने त्यातील एक माणूस वाचला. तो समुद्रात पोहत एका लहानशा बेटावर पोचला. तिथे पोहोचल्यावर त्याने ईश्वराकडे प्रार्थना केली, हे ईश्वर, कृपया मला वाचवण्यासाठी कोणीतरी इथे येवो. एक पूर्ण दिवस गेला, पण कोणीही त्याला वाचवायला आलं नाही. दुसऱ्या दिवशी त्याने पुन्हा प्रार्थना केली, पण तरीही कोणी त्याला वाचवायला आलं नाही. असेच काही दिवस गेले. तो रोज प्रार्थना करत राहिला, पण मदतीसाठी कोणीच आले नाही. अखेर एका महिन्यानंतर तो हताश झाला आणि त्याने सर्व आशा सोडून दिल्या. टापूवर तो एक लाकडांची झोपडी बांधून राहू लागला. तो नारळाचं पाणी पित होता, जंगलातील फळं खात होता आणि मासे पकडून खायचा. एके दिवशी अन्न शिजवण्यासाठी त्याने चूल पेटवली, पण लाकडं संपली होती. तो लाकडं आणायला बाहेर गेला आणि परत आला तेव्हा त्याच्या झोपडीला आग लागली होती. हे दृश्य पाहून तो खूप निराश झाला आणि तो ईश्वराला दोष देऊ लागला आणि म्हणाला, ईश्वरा, तू किती निर्दयी आहेस. मी मदतीसाठी प्रार्थना केली, पण तू मदत पाठवली नाही. मी झोपडी बनवली आणि तू ती देखील जाळून टाकली. ईश्वर, तू किती निर्दयी आहेस. त्या दिवशी संपूर्ण वेळ त्याने ईश्वराला दोष दिला आणि रात्री वाळूत झोपला. सकाळी जेव्हा त्याची झोप उघडली तेव्हा त्याने पाहिलं की समोर एक मोठं जहाज उभं आहे. त्याला आपल्या डोळ्यावर विश्वासच बसला नाही की कोणी त्याला वाचवण्यासाठी आलं आहे. तो त्या जहाजात चढला आणि जहाज निघालं. उत्सुकतेने त्याने जहाजाच्या कॅप्टनला विचारलं, तुम्हाला कसं कळलं की या बेटावर मी अडकलो आहे. कॅप्टन म्हणाला, कालच तू फायर सिग्नल पाठवलास ना. हे ऐकून तो माणूस विचारात पडला, कारण त्याने कोणताही फायर सिग्नल पाठवला नव्हता. नंतर त्याला त्याच्या जळत्या झोपडीची आठवण झाली आणि त्याला समजलं की कॅप्टनने त्याच्या जळत्या झोपडीला फायर सिग्नल समजून तो इथे आला. त्याला कळलं की झोपडीत आग लागणं हा ईश्वराचा प्लॅन होता, ज्यामुळे तो त्या बेटावरून बाहेर पडू शकला. मित्रांनो, आपण आपल्या मर्यादित बुद्धीने जग पाहतो आणि ईश्वराच्या योजना समजून घेत नाही. जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा आपण ईश्वराला दोष देतो, पण खरं तर आपल्याला ईश्वरावर विश्वास ठेवून आपलं कर्म करत राहिलं पाहिजे. जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा नेहमी लक्षात ठेवा की त्या परिस्थितीतही ईश्वराने तुमच्यासाठी काही ना काहीतरी चांगला विचार केला आहे, जे योग्य वेळी तुम्हाला कळेल. म्हणून कधीही हार मानू नका आणि आपल्या चांगल्या कर्मांमध्ये सातत्य ठेवा. मित्रांनो, जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच मोटिवेशनल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.